जय. समोर आपल्याला नगरखाना बघायला भेटतो बघा. या नगरखान्याची हाईट पाहिली तर आपल्याला 52 फुटाची हाईट आहे, रुंदी 40 फूट आहे. लांबून पाहिला तर मुंबईचा गेटवे इंडिया डुप्लिकेट आहे आणि हा ओरिजिनल आहे. ह्याची कॉपी काढली ती मुंबईला बसवली गेली, दिल्लीला बसवली गेली. त्याला नगरखाना, या नगरखान्यावरती नगर आहे, सनई चौघडे नगर आहे वाजून रायगडाचे दरवाजे बंद केले जात होते आणि या इमारतीचं नाव आहे नगरखाना. जर राज्याभिषेकाचं पोस्टर हे समोर आतमध्ये राज्याभिषेकाचं आपल्याला बघायला भेटतो बघा. म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक या दरवाजाच्या आतमध्ये झाला होता. तिथे महाराजांचा आपण दिवाणे आम म्हणतो. दिवाणे आम वेगळं, दिवाणे खास वेगळं. प्रकार एकच, दिवाणे खास आणि दिवाणे आपलं आतमध्ये बघायचंय. दिवाणे आम म्हणजे काय, जिथे आम जनता बसायची, जिथे महाराज न्याय द्यायचे, ती आम जनता म्हणतो बघा प्रमाणे. म्हणून हा समोरचा न्यायासाठी दिलेला आम जनतेसाठी त्याला आपण दरबार म्हणतो. आता या नगरखान्यासमोर राजांचं जर राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर कधी शाळेच्या भिंतीवरती नजर जाते आपली, कधी आपण घरामध्ये लावतो ते पोस्टर. त्या पोस्टरमध्ये काय बघायला भेटतं माहिती काय, या दरबारातलं आपल्याला काही एक चित्र बघायला भेटतं आणि त्या पोस्टरमध्ये या दरबारामध्ये व्हाईट कॅप काढून डाव्या साईडला 2 इंग्रज परप्रांतीय मुद्रा करताना त्या आपल्याला पोस्टरमध्ये बघायला भेटेल. तो इथल्या दरबारातला तो पोस्टर बघायला भेटतो बघा. तो इंग्रजांचे वकील 2 रायगड पायी गडावरती आले होते. राजांचा राज्याभिषेक रायगड किल्ला बघण्यासाठी गडावरती आले होते. गडाच्या पायथ्यापासून ते पायी गडावरती आले. पायी येत असताना त्याची खूप दमछाक झाली, त्याला 6 तास लागले गडसर करायला. गडावरती आल्यानंतर या नगरखान्यासमोर 4 पायाचे मोठमोठे हत्ती पाहिले. हत्तीला पाहता क्षणी मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की मी 2 पायाचा माणूस डोंगर चढू शकत नाहीये, या डोंगरावरती बलाढ्याचा 4 पायाचा प्राणी आला असेल कसा. त्याला प्रश्न पडला निर्माण झाला. आतमध्ये दरबारामध्ये गेला, व्हाईट कॅप काढली आणि शिवनेजीला प्रश्न विचारला. शिवनेजी मला सांगा, मी 2 पायाचा माणूस किल्ला चढू शकत नाहीये, या डोंगरावरती एवढा मोठा हत्ती पोहोचला कसा, येऊ शकत नाही कसा आलाय उत्तर आम्हाला. शिवनेजी हुशार. शिवनेजी काय म्हणतात, तो प्रश्न इंग्रजीतून विचारला. शिवनेजी काय म्हणतात, इंग्लिश बोलणारे इंग्रज आणि मराठी बोलणारी माणसं आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हुशार देखील असतो, याचं उत्तर तुम्ही सांगायचं उत्तर आम्हाला सापडू शकत नाहीये. आणि त्या इंग्लिश बोलणाऱ्याला इंग्रजाला काय